NDRF आणि SDRF चे जे काही कायदे आहे, या कायद्याला 2023 मध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण बढोतरी देऊन एक्स्ट्रा मदत या ठिकाणी शेतकऱ्याला केली होती। त्याच पद्धतीने आता हे आसमानी संकट जवळजवळ 15 वर्षानंतर आले आणि आता शेतकऱ्यांना तुमची गरज आहे। शेतकरी तुमच्याकडे मोठ्या आशेने बघतोय। शेतकरी मायबाप या ठिकाणी अश्रू या शेतकरी मायबापाचे काळजाला फुटलेले, त्यांचे जनावर गेले, उभे पिकं या ठिकाणी वाहून गेले आणि अशा वेळी सरकार जर का पैसे नाही म्हणत असेल, आर्थिक धोरण नाही म्हणत असेल, तर मग UP मध्ये बिहार मध्ये निवडणुका लागतात, तिकडं 75 लाख महिलांच्या खात्यावर 10 लाख रुपये 10 हजार रुपये तुम्ही टाकताय, ते पैसे या ठिकाणी कुठून येत आहे। आणि म्हणून राज्य सरकारला या ठिकाणी विनंतीस्तव उपोषण अन्नत्याग प्राणांतिक उपोषण आम्ही चालू केलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागं घेणार नाही। आज या ठिकाणी सिल्लोड तहसील कार्यालयाच्या बाहेरून मी सिल्लोड वासियातील सर्व तरुण बांधवांना, महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व तरुण बांधवांना आवाहन करतो की आपल्या बापासाठी, आपल्या शेतीसाठी, आपल्या मातीसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचंय आणि पुन्हा एकदा शेतकरी जिवंत आहे, शेतकऱ्यांची एकजूट आहे या शासनाला या ठिकाणी दाखवून द्यायचंय। एवढंच बोलतो। जय जवान जय किसान, शेतकरी एकजुटीचा